तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 180 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, जयंत पाटील यांचं मोठं विधान। महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांसाठी प्रयत्नांची शिकस्त केली। आमच्या मित्रपक्षाने आम्हाला सहकार्य केलं, त्यामुळे आम्हाला घवघवीत यश मिळालं। आमच्या पक्षाचा 80% स्ट्राईक रेट दिसून येतो। आम्ही 2 जागा जास्त लढवल्या असत्या तर संख्या वाढली असती। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं टीमवर्क चांगलं सुरू आहे। तिन्ही पक्षांमध्ये सामंजस्य चांगलं आहे, त्यामुळे आम्ही पुढील विधानसभा निवडणुकीत एकसंधपणे लढलो तर महाराष्ट्रात आमचे 180 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे, कारण आता आम्हाला महाराष्ट्राचं वातावरण तसं आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे। पत्रकार परिषदेत जयंत पाटील म्हणाले, महागाई देशात प्रचंड वाढलेली आहे। जीएसटीच्या वाढत्या टक्केवारीचा लोकांना फटका बसला आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला लोक त्रस्त झाली होती। महाराष्ट्रातील जनता या कारभाराला प्रचंड कंटाळलेली आहे। मोदींच्या कारभाराचा जनतेनं हा अभिप्राय दिला आहे। महाराष्ट्रात 2 पक्ष फोडून राज्य कोणत्याही परिस्थितीत आणलं, या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागलेल्या आहेत। त्याचा परिणाम विधानसभेत दिसेल अशी मला खात्री आहे। मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। यावर बोलताना पाटील म्हणाले, फडणवीसांना लोकसभेसाठी पार्ट टाईम काम केलं नाही, त्यांनी पूर्णवेळ दिलेला आहे, ते त्यांचं मत आहे। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी वरिष्ठांनी सांगितलं होतं, त्यामुळे फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद मिळालं, याचं दुःख त्यांच्या मनात कायम होतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना पाटील म्हणाले, ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर व्यवस्थित काम करत होते, त्यामुळे त्यांच्या मनात नव्हतं असं आपण कसं म्हणणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने कदाचित अट घातली असेल की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, यांनी एक पाऊल मागे उतरून उपमुख्यमंत्री व्हायची तयारी दर्शवली असेल। त्यांचा कारभार व्यवस्थित चालू आहे। एकेकाळी 2.5 जिल्ह्याचा पक्ष म्हणून आमच्या पक्षाला हिणवलं जात होतं। आम्ही आता 8 खासदार महाराष्ट्राचे लोकसभेत पाठवू शकलो। भारतीय जनता पक्ष 9 जागेवर विजयी झालेला आहे, तरी देखील भारतीय जनता पक्ष 2.5 जिल्ह्याचा पक्ष आहे असं मी म्हणणार नाही, कारण तसं म्हणणं योग्य नाही। पण हे सर्वांनीच मान्य केलं पाहिजे की शरद पवार साहेबांचा प्रभाव सर्व महाराष्ट्रभर आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व विभागात आमच्या जागा निवडून आलेल्या। एकाच बाजूला किंवा कोल्हापूर, सांगली, सातारा एवढेच नाही किंवा पुणे, तर मराठवाड्यातही आम्ही जी जागा घेतली ती विजयी केली। विदर्भातही जी जागा आम्ही घेतली आघाडी ती विजयी केली। ह्या 2 विदर्भातली तर नवीन जागा होती, पूर्वी आम्ही लढत नव्हतो। आणि इकडं दिंडोरीमध्ये देखील आमचा विजय झाला, नगरमध्ये देखील आमचा निलेश लंके विजयी झाला। आणि हे सगळे आमचे लढणारे खासदार जे झालेले आहेत त्यांनी प्रचंड समोरच्या बाजूने आर्थिक प्रचंड खर्च होत असताना, पैसे वाटण्याचं प्रचंड प्रमाण असताना, लोकांच्या म्हणजे मतदान चालू असताना सकाळी पैसे वाटण्याचे प्रकार अनेक ठिकाणी झाले। आम्ही अनेक ठिकाणी कोड ऑफ कंडक्टचा व्हायोलेशन होतंय म्हणून तक्रारी केल्या, पण कुठं फारशी दाद देण्यात आली नाही। आणि तरी देखील आमचे हे विजयी झालेले आहेत, याचा मला असं वाटतं की त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे। येणाऱ्या काळामध्ये आमचे हे सगळे 8चे 8 खासदार महाराष्ट्रातल्या सगळे प्रश्न ठामपणाने मांडतील। महाराष्ट्रातले कांद्याचा प्रश्न असेल, महाराष्ट्रातल्या दुधाचा प्रश्न असेल, महाराष्ट्रातल्या सोयाबीनचा असेल, कपाशीचा असेल, द्राक्षाचा असेल, ऊसाचा असेल, या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शरद पवार साहेबांच्या पक्षाचे हे खासदार पूर्ण ताकदीनं लोकसभा गाजवतील असा मला विश्वास आहे। तुमच्यावरती वारंवार टीका होत होती, तुम्ही नेहमी म्हणायचे टप्प्यात आला की कार्यक्रम करणार, टप्प्यात आले आता की येणं अजून बाकी आहे? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।